नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, इझी ग्रामर इंग्लिश टॉपिक्समध्ये आपण 6व्या टॉपिककडे वळत आहोत. डिफरंट वर्ड्स विथ सेम प्रनाऊन्सिएशन. असे काही शब्द की त्यांच्या स्पेलिंग्ज वेगवेगळे असतात मात्र उच्चार त्यांचा सारखाच असतो. तर माझ्यात पहिलं सुरू करत आहोत आपण ऊड. ऊड म्हणजे क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, विलचा पास्ट टेन्स ऊड. आणि इकडे WOOD ऊड म्हणजे लाकूड. पुढलं बघा चीक, कोंबडीचं पिल्लू, त्याच्या पुढलं CHEEK चीक म्हणजे गाल. दोघांचे उच्चार सारखे, स्पेलिंग मात्र वेगळे, तर अर्थसुद्धा वेगळा. हेअर, HAIR हेअर, केस, HARE हेअर, ससा. आता वेटचे 3 दिलेले आहेत तुम्हाला बघा. WET वेट म्हणजे ओले, WEIGHT वेट म्हणजे वजन, WAIT वेट म्हणजे वाट पाहणे. तिघांचा उच्चार जो आहे तो वेटच होतो. खाली बघा पुन्हा वेस्ट, तिघही शब्दांचा उच्चार सारखा, स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा. WEST वेस्ट पश्चिम दिशा, WASTE वेस्ट वाया घालणे, WAIST वेस्ट म्हणजे कंबर. टेल या ठिकाणी पण 3 आहे. TEL म्हणजे गोष्ट किंवा चहाडी, टेल म्हणजे सांगणे TELL, आणि TIL टेल म्हणजे अर्थातच शेपूट. पुढलं बघा आता पिक, PICK पिक म्हणजे उचलणे, PEAK पीक म्हणजे पर्वताचं सर्वोच्च शिखर किंवा सर्वोच्च टोका. THERE देअर म्हणजे तेथे, THEIR देअर म्हणजे त्यांचे. आता या ठिकाणी हा रीड हा शब्द दिलेला आहे. रीड हा शब्द, रीडचा पास्ट टेन्स रेड. याला वाचताना आपण रेड वाचू, जर तो भूतकाळी असेल तर वाचले. रेड, RED रेड म्हणजे वाचले, RED रेड म्हणजे लाल. उच्चार दोघांचा सारखा, स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा. WAIL वेल म्हणजे किंचाळणे, WELL वेल म्हणजे चांगले, WELL वेल म्हणजे विहीर. मॅटरला अनुसरून आपल्याला ओळखावं लागेल की नेमका शब्दाचा अर्थ काय. पुढला बघा 11वा शब्द बेल, BELL बेल म्हणजे घंटा, BIL बेल म्हणजे जामीन. नो नाही, KNOW नो माहीत असणे. सन, SUN सन म्हणजे सूर्य, SON सन म्हणजे मुलगा. बघा पूर्ण कम्प्लिटली सारखा उच्चार आहे पण स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा. बघा पुढलं BORE बोर म्हणजे कंटाळा येणे, आणि BOAR बोर म्हणजे रानटी डुक्कर किंवा जंगली डुक्कर. 6वीच्या पाठामध्ये द वाईल्ड बोअरचा पाठ आपल्याला येतो. त्यामध्ये मी बहुतेक वेळा माझ्या मुलांना सांगते BORE बोर म्हणजे कंटाळा येणे, बोर होणे, आणि BOAR बोर म्हणजे जंगली डुक्कर. आणि शेवटचं बघा, निवडकच घेतलेले आहेत, तुम्हाला पाठ करायला सोपे जातील या अर्थाने तुमचा वयोगट लक्षात घेऊन. PIECE पीस म्हणजे तुकडा, PEACE पीस म्हणजे शांतता, पीस. येथे लक्षात आपण जे शब्द घेतलेले आहेत ते शब्द डिफरंट वर्ड्स विथ सेम प्रनाऊन्सिएशन. वेगवेगळे शब्द पण त्यांचे उच्चार मात्र सारखे. येथे लक्षात मुलांनो. चला भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत.